राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 ने शहरातील भगतसिंग चौकाजवळील घास गल्लीतील वाईन सेंटर या दारूच्या दुकानाजवळ देशी विदेशी दारूसह तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे 2,44,345 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। महात्मा गांधी जयंती व विजयादशमीमुळे सगळीकडे ड्राय डे आहे, मात्र अनेक ठिकाणी लपून-छपून दारूची विक्री सुरू आहे। याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहरातील घास गल्ली येथील वाईन सेंटर या दारूच्या दुकानाजवळ देशी व विदेशी दारू विकताना तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याजवळ देशी दारूचे 14 बॉक्स, विदेशी दारूचे 2 बॉक्स, बियर 2 बॉक्स व टाटा मॅजिक टेम्पो असा सुमारे 2,44,345 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई दारू उत्पादन शुल्कचे निरीक्षक अनुप कुमार देशमाने यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक संदीप मांडवेकर, जवान सचिन बटुळे, यूडी काळे, महिला जवान RA काळा पहाड व चालक दुर्गेश गायकवाड यांनी केली आहे। यामध्ये किशोर भुक्तर, अनिल भुक्तर, अक्षय काळे या तिघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। आज दिनांक 2/10/2025 रोजी गांधी सप्ताह निमित्त 2 तारखेला सकाळच्या पारी आम्ही श्रीरामपूर शहरात छापा मारला असता तर श्रीरामपूर येथे 3 गुन्हे आम्ही दाखल केलेले। त्यामध्ये एक 4 चाकी टेम्पो, त्यामध्ये देशी दारू विदेशी दारूचा मुद्देमाल आम्ही पकडलेला आहे। वाहनासह मुद्देमाल किंमत 2,44,345 किमतीचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। सदर माल हा श्रीरामपूर येथील वाईन सेंटर आणि नितीन वाईन्स येथून आणल्याचं प्राथमिकरित्या तपासात मिळून येते। याबाबत आरोपींचा आम्ही जबाब घेतलेला आहे आणि महाअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर यांच्या आदेशानुसार पुढील कारवाई चालू आहे। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।